सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोणत्या शहरातून सुरू झालं? पुढे येत नाही मला. प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांच्या मोठ्या बंधूंचे नाव काय? 15 सेकंड मध्ये 5 गणपतीची नावे सांगायचे. 1 2 3 4 5. 5 उत्तर काकांनी एकदम बरोबर दिलं. जा ते गिफ्ट घेऊन आपल्याला. तर रामकृष्ण हरी मंडळी अभि पॉवर थॉट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. आपण गेल्या व्हिडिओमध्ये काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना जाऊन प्रश्न विचारलेली की मंडळ उभा करताना काय काय प्रॉब्लेम येतो, आणि आज आपण आलेलो स्वातंत्र्यपूर्वी काळाच्या मानाच्या गणपतीला म्हणजेच आजोबा गणपतीला आलेल्या काही भक्तांना आपण 5 प्रश्न विचारणार आहोत. त्या 5 प्रश्नांपैकी 3 जर उत्तर बरोबर आली तर आपण पर्यावरणपूरक त्यांना सप्रेम भेट देणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट वळूयात व्हिडिओकडे. चला. की गणपती बाप्पांना सगळ्यात आवडणारा सुगंधीदार फुल कोणतं? कमळ. एकदम चुकीचं आहे. जास्वंद आहे. जास्वंद. त्यात जास्त कोणता? जास्वंदाचं फुल. जास्वंद. दुसरा प्रश्न असा आहे, गणपती बाप्पांच्या कोणत्या साईडचं दात अर्धा आहे? डाव. उजवा. डावा. डाव्या बाजू. लेफ्ट. डाव्या साईडचा. डाव्या साईडला. तिसरा प्रश्न असा आहे, गणपतींच्या मोठ्या बंधूंचं नाव काय? ओंकार. कार्तिकेय. 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 अगदी बरोबर. अष्टविनायक. कार्तिक आहे. विनायक. कार्तिक. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा कोणत्या शहरातून सुरू झाला पहिला? पुणे. पुणे. रॉंग. सोलापूर आहे. सोलापूर. पुणे. पुणे. सोलापूर. 139 वर्ष पूर्ण झालेत आजोबा गणपतीला आता सध्याला बसून. स्वातंत्र्य काळापूर्वीचा गणपती येतो. लोकमान्य टिळकांनी इकडे बघून ते प्रेरणा घेऊन बाकीच्या ठिकाणी चालू केले. सोलापुरात आहेतच ना. तसं म्हणलं तर पुण्यातनं सुरू झाला. टिळकाने तिथं स्थापना केली ना. अगोदर जे सांगितलं तेच बरोबर होतं. 5वा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांची 10 सेकंड मध्ये 5 नावं सांगायचे. अब तुमचा टाइम स्टार्ट होता आता. 1 दगडूशेठ. गणपतीची नावं. मयुरेश्वर. रांजणगावचा. वरदविनायक. आणि मी म्हणतोय गणपती बाप्पांची 5 नावे. 1 विघ्नेश्वर, वक्रतुंड, गणेशा, गजमुख, गौरीनंदन. विनायक. एकदंत. सिद्धिविनायक. वरदविनायक. 4 गणपतीची नावं सांगितलेले. 1 2 3 4 5 रांजणगाव. 7 8 1 9 10. थांबले. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला खरंच या प्रश्नांची उत्तर माहिती होती का? आणि आजोबा गणपती हा सोलापुरातून लोकमान्य टिळकांनी प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुरू केलेलं हे पण माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ कसा असणार आहे ते कमेंट करून तुम्ही आत्ताच्या आत्ताच सांगा. चला भेटूयात. अगदी सोप्या पद्धती आणि एकदम खूप चांगल्या प्रकारे काकांनी 5चे 5 उत्तर बरोबर दिलेले आहेत. त्यामुळे आपण एक छोटंसं आपल्याकडून गिफ्ट पर्यावरणपूरक आपण देत आहोत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. धन्यवाद दादा.